अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा आज पहिलाच वर्धापन दिन मुंबईमधल्या षण्मुखानंद हॉलमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि याच मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत। आपले लाडके नेते अजित पवार यांच्या आठवणीनं अनेकांना अश्रू सुद्धा अनावर झाले। भावुक वातावरण सुद्धा या दरम्यान बघायला मिळत आहे। दरम्यान पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार यांनीच सांभाळावी आणि त्यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केली। बिलीवच होत नाहीये की दादा आमच्यामध्ये नाही आहेत म्हणून, कारण त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते एकदम बिनधास्त आणि परखड स्वभाव होता त्यांचा, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच मिस करतोय आम्ही। हो, मी दादांना 2 वेळेस भेटलेली आहे। दादांचा स्वभाव म्हणजे महिलांना प्राधान्य देणं, पहिलं महिलांना प्रोत्साहन करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये दादांचं खूप वक्तव्य चांगलं होतं आणि दादा नसताना आज आमचा पहिला वर्धापन दिवस आहे, तर आम्हाला हे मान्यच होत नाही की आमच्यामध्ये दादा नाही आहेत। मैं पिछले 25-27 साल से इस पार्टी में काम कर रही हूँ और दादा के पास मैं एक सोशल वर्कर के हिसाब से बहुत काम लेके गई हूँ। उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया। मैं आज उनको बहुत मिस करती हूँ। काश वो होते, हमारे जान में बैठे हुए, हमारे दिल में बैठे हुए, हमको हम उनको कभी बुला नहीं सकते। आज वो जहाँ भी है, हमारा उनको कोट कोट प्रणाम है। स्वर्गीय दादांचा जो काम करण्याचा पायंडा होता, रोखठोक आणि निडर स्वभाव आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनावर त्यांनी जी छाप निर्माण केली होती, ती छाप कधीही दुसऱ्या लोकनेत्याला करता आलेली नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हा जो 27वा वर्धापन दिन होत आहे, नक्कीच सुनेत्राताई पवार ह्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव पुढे नेतील असं मला वाटतंय। दादाला मला 4-5 वेळेस भेटलो होतो माझ्या मुलीच्या आणि मुलाचे ऍडमिशन दादामुळे माझी मुलगी आज डॉक्टर होत आहे। झाली ती ऍडमिशन झाली त्यामुळे दादांच्यामुळे झाली, दादामुळे आज मुलगी माझी डॉक्टर होत आहे। दादा नाही ते महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असं मला वाटतं। हे असंच सरकार सुमित्राबाईंनी पुढे चालू केलं। दादाला 2 वेळा भेटलो होतो, त्याच्यामुळे आम्ही सरपंच झालोय, कारण गुजरात बाउंड्री लावून आदिवासी भागातून आलोय, आदिवासी भागातून 2 वेळा, आणि आम्हाला सरपंच त्यानेच केलं होतं। म्हणजे त्यांचा खूप गरीब लोकांवर आसरा होता, त्यांच्याशिवाय कोणी इथं चालवू शकत नाही। आता जे आहे, आता पण ते आहेत असं आम्हाला वाटतंय।